अनेक जण या रिक्षाकडे कुतूहलानं पाहत होते। ही रिक्षा होती एका खास स्पर्धेत सहभागी झालेली। 2 चाकावर आणि भरधाव वेगात रस्त्यावर उलट्या दिशेने धावणाऱ्या या रिक्षानं साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवला। निमित्त होतं रिक्षाच्या आगळ्या वेगळ्या फॅशन शोचं। माझ्या आई वडिलांना आजारपण आहे, त्या दवाखान्याकरता मला गाडी न्यायला लागते, तर रिक्षा मला लवकर काय मिळत नाही। रिक्षा मला नाही मिळाली मग मला इकडे तिकडे बघायला लागतं, माझी गाडी कधी पंक्चर होते काय होतं। मग मी बाबाकडनं गाडी शिकून घेतलो, शिकून मी आज झाले तुमच्या समोर हे आज ही सगळी माझ्या दवाखान्याला करणार गाडी करता आई वडिलांकरता गाडी मी तयार केलेली। ज्या पद्धतीने सौंदर्यवृत्तीची स्पर्धा रॅम्पवर घेतली जाते त्याच पद्धतीने रिक्षाचं सौंदर्यवृत्ती स्पर्धा आम्ही राज्यात गेली 10 वर्ष करत आहोत। हे 10वे वर्ष स्पर्धेत वाजत गाजत एक रिक्षाचं स्टेजवर आगमन होत होतं। रिक्षा चालक त्याची खासियत सांगत होते। प्रत्येक रिक्षात काही ना काही वेगळेपण पाहायला मिळालं। एका रिक्षा चालकानं तर ऑटोच्या सर्व पार्टचा कोड घालून स्पर्धेत सहभाग घेतला। मी रिव्हर्सनं 70-80च्या स्पीडनं गाडी चालवतोय, 2 चाकावर गाडी चालवतोय। गेले 10 वर्ष झाले मी रिक्षाची रेस करतोय, त्यामुळे मला काही भीती वाटत नाही आणि पुणेकरांचे 2-3 वेळा मी इथं स्पर्धा केलेल्या आहेत। विजेत्या स्पर्धकांना यावेळी खास पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं। या आगळ्या वेगळ्या फॅशन शो बरोबरच वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।